महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। ओळखीतील कोणी लग्नासाठी मुलगी शोधत असाल तर सावधान, कारण नाशिकमध्ये बनावट लग्नाच्या नावाखाली गरजवंतांना लुटणारी महिला टोळी सक्रिय असल्याचं उघड झालं आहे। लग्नाचा आमिष दाखवून तब्बल 5,28,000 रुपयांना गंडा घालणाऱ्या या महिला टोळीचा नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणी गुन्हे शोध पथकाने तब्बल 4 महिला आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। लग्नाचे खोटे नाटक रचायचे, गरजवंत मुलांना जाळ्यात ओढायचे आणि लग्नानंतर लाखो रुपये घेऊन पोबारा करायचा, असाच काहीसा खळबळजनक प्रकार नाशिकमध्ये समोर आलाय। धुळे जिल्ह्यातील बळवंत पाटील यांनी या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। डिसेंबर 2025 ते मार्च 2026 दरम्यान फिर्यादी आणि त्यांच्या ओळखीच्या काही व्यक्तींना लग्न जमवून देण्याच्या नावाखाली या टोळीने तब्बल 5,28,000 रुपयांना गंडा घातला। गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुंबई नाका पोलिसांनी धडक कारवाई करत या रॅकेटमधील 4 महिलांना अटक केली आहे। गीता कोसरे, संगीता मोरे, जयश्री शिंगाडे आणि पुष्पा रामटेके अशी अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींची नावे आहेत। न्यायालयाने या 4ही आरोपींना 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी या गुन्ह्यातील काही रक्कम हस्तगत केली असून उर्वरित रक्कम जप्त करण्याची कारवाई सुरू आहे। या टोळीने आणखी किती जणांना फसवले आहे आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत। या कारवाईबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी माहिती दिली। मार्च 2026 रोजी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील फिर्यादी पुरुष यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली मुंबई नाक्याला की काही दिवसापूर्वी इथे नाशिकमधील जे मध्यस्थी आहेत त्यांनी एका महिलेसोबत माझं लग्न लावून दिलं आणि मी लग्न करून गावी गेलो आणि 8-15 दिवसातच तिला परत घेऊन आले आणि नंतर तिचे वडील आजारी, वडील वारले असे खोटे कारण सांगू लागले। त्या जो फिर्यादी आहे त्याच्याच गावात आणखी 2 जणांना पण असं यापूर्वी झालेलं होतं की त्यांचं लग्न लावलं आणि 8 दिवसामध्ये यांनी परत माहेरी परत यायचं आणि परत जायचंच नाही आणि त्या लग्न लावण्याच्या बदल्यामध्ये लाखो रुपये यांनी घेतलेले आहेत। आमच्याकडे जी तक्रार आली त्या तक्रारीमधली जी महिला आहे त्या महिलेच्या पतीने आमच्याकडे मिसिंग दाखल केली होती की माझी पत्नी निघून गेलेली आहे। मग त्या तपासामध्ये आमचं असं निष्पन्न झालं की ती महिला विवाहित असताना, तिला मुलं नवरा असतानाही तिने पैसे घेऊन या लोकांशी संगनमत करून याच्यामध्ये 8 महिला आणि 1 पुरुष आहे, असे 9 लोक आहेत हे टोटल, ही टोळीच आहे यांची। असे 3 लोकांना त्यांनी एकाच गावामध्ये फसवलेलं आहे। सर, आपल्या माध्यमातून काय आवाहन करणार? मी तरुणांना ज्यांचे विवाह झालेले नाहीत या तरुणांना मी आवाहन करू इच्छितो की आपण विवाह जुळवताना व्यवस्थित खात्री करणं गरजेचं आहे। ज्या महिलेसोबत किंवा ज्या मुलीसोबत आपण लग्न करणार आहात त्यांचं कुटुंब आणि त्यांचं बॅकग्राऊंड हे तपासणं गरजेचं आहे आणि पैसे देऊन तुम्ही लग्न करतात तर त्यामागे एक शहानिशा करूनच ही गोष्टी कराव्या आणि या अशा फसवणुकीपासून त्यांनी आपलं संरक्षण करावं असं मी त्यांना आवाहन करू इच्छितो। मुंबई नाका पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बनावट लग्नाचे रॅकेट चालवणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। लग्न जमवताना किंवा कोणताही आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी वधू आणि तिच्या कुटुंबाची सखोल पडताळणी करावी, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। महाराष्ट्र बुलेटिनसाठी भूषण जैन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।